सरकारी तसेच खाजगी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर वेगवेगळे लाभ दिले जात असतात. ग्रॅच्युटीच्या लाभाचा देखील त्यामध्ये समावेश असतो. तर ग्रॅच्युटी म्हणजे नेमकी काय? तर एकदम सोप्या भाषेत म्हणजे एखाद्या खाजगी किंवा सरकारी कंपनीमध्ये ठराविक वेळेसाठी काम केल्याबद्दल दिले जाणारे बक्षीस म्हणजेच ग्रॅच्युटी असे आपण त्याला म्हणू शकतो. अनेक कर्मचारी सेवानिवृत्तीच्या किंवा नोकरी सोडताना मिळणाऱ्या ग्रॅच्युटीबाबत उत्सुक असतात की आपल्याला ग्रॅच्युटी ही किती मिळणार आहे. ग्रॅच्युटी म्हणजे काय आणि ती कशी मिळते याविषयी आपल्याला थोडक्यात माहिती ही समजून घ्यायची आहे. भारतात ग्रॅच्युटी पेमेंट कायदा 1972 अंतर्गत हा लाभ दिला जातो. कोणत्याही संस्थेत सलग 5 वर्ष सेवा दिल्यानंतर कर्मचाऱ्याला हा हक्क प्राप्त होतो. ग्रॅच्युटीची गणना करण्याचा एक फॉर्म्युला एकदम सोपा आहे. शेवटचा पगार गुणिला काम केलेली वर्ष गुणिला 15/26 या फॉर्म्युल्यानुसार आपण ग्रॅच्युटीची रक्कम ही काढू शकतो. उदाहरणच जर समजून घ्यायचं म्हणलं तर जर एखाद्या कर्मचाऱ्याचा शेवटचा मासिक पगार हा 40,000 रुपये असेल आणि त्याने 20 वर्ष सेवा दिली असेल तर त्याला मिळणारी ग्रॅच्युटीची ही 40,000 गुणिला 20 गुणिला 15/26 बरोबर 4,61,538 रुपये. म्हणजे ग्रॅच्युटी जर एखाद्या व्यक्तीला 40,000 रुपये महिना शेवटचे पगार म्हणून मिळत असेल तर त्याला ग्रॅच्युटी ही जवळपास 4,61,538 रुपये इतकी त्याला प्राप्त होईल. आता ग्रॅच्युटीचे नियम काय आहेत ते आपण थोडक्यात समजून घेऊया. अधिकतम मर्यादा सरकारी नियमानुसार ग्रॅच्युटीची कमाल मर्यादा ही सध्या 20 लाख रुपये आहे. कर सवलती 20 लाखापर्यंतची ग्रॅच्युटी ही करमुक्त ठरलेली आहे. 5 वर्षाच्या सेवेनंतरच पात्रता असल्यामुळे 5 वर्षापेक्षा कमी सेवा दिल्यास ग्रॅच्युटी मिळत नाही किंवा मिळू शकते पण काही अपवाद वगळता. 4 वर्ष आणि 8 महिने सेवा दिली असेल तर ती सेवा 5 वर्ष मानली जाते. मात्र 4 वर्ष आणि 7 महिने सेवा दिलेली असेल तर ती सेवा फक्त 4 वर्षच मानली जाते. मृत्यू किंवा अपंगत्वाच्या परिस्थितीमध्ये पाहायचं असेल तर कर्मचारी सेवेतील 5 वर्ष पूर्ण नसली तरीही वारसांना त्यांच्या ग्रॅच्युटी ही मिळते. सेवानिवृत्ती किंवा नोकरी सोडताना कंपनीचा HR विभागाकडे आपल्याला अर्ज करावा लागतो. आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करून दिल्यानंतर 30 दिवसात ही रक्कम आपल्याला आपल्या खात्यावर जमा होते. काही कंपन्या स्वयंचलित प्रणालीतून ही प्रक्रिया पूर्ण करतात. दीर्घकालीन स्थिर नोकरी केल्यास ग्रॅच्युटीचा लाभ मोठ्या प्रमाणात मिळतो. त्या कंपनीमध्ये ग्रॅच्युटी योजना लागू नये तेथे काम करताना कराराची माहिती घ्यावी. ग्रॅच्युटीबाबत कोणत्याही समस्येसाठी कामगार न्यायालयाचा पर्याय उपलब्ध आहे. ग्रॅच्युटी ही कर्मचाऱ्यांसाठी मोठा आर्थिक आधार म्हणून मिळतो. यामुळे दीर्घ सेवेनंतर आर्थिक स्थिरता मिळण्यास मदत होते. 40,000 रुपये पगार असलेल्या कर्मचाऱ्याला सेवेनुसार किती ग्रॅच्युटी मिळेल हे वरील फॉर्म्युलाद्वारे आपण सहज मिळवू शकतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आपल्या सेवा वर्षानुसार ग्रॅच्युटी किती मिळू शकते याचा अंदाज घेणे आवश्यक आहे. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.